नमस्कार. महेश डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत. केंद्र शासनांतर्गत स्टाफ सिलेक्शन मार्फत जे 39,481 पदाची भरती निघालेली आहे. 10वी पास विद्यार्थ्यांसाठी 10वी पास एज्युकेशन क्वालिफिकेशनवर ही भरती निघालेली आहे. 10वी पास विद्यार्थी या भरतीसाठी आवेदन करू शकतात. तर त्या भरतीची जी डेट आहे तीच 5 तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत. 14/10/2024 पर्यंत फॉर्म भरले जाणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहेत, ती जी स्टाफ सिलेक्शन मार्फत 39,481 पदाची जी भरती निघालेली आहे, त्याची नोटिफिकेशन स्टाफ सिलेक्शननी केंद्र शासनाने जाहीर केलेली आहे. त्या नोटिफिकेशनबद्दल आपण काय करणार आहे, तर माहिती पाहणार आहे. आता त्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला काय-काय पाहायचंय, ते फॉर्म भरण्याच्या ज्या इम्पोर्टंट डेट्स आहेत, ते इम्पोर्टंट डेट्स त्याच्यानंतर कोणत्या पोस्टसाठी किती व्हॅकन्सी आहे, ते व्हॅकन्सी आपण पाहणार आहेत. त्याच्यानंतर फॉर्म भरण्यासाठी एज लिमिट काय आहे, ते एज लिमिट पाहणार आहेत. त्याच्यानंतर फॉर्म भरण्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे? आता इथं तुम्हाला वरती दिसतंय 10वी पास. ते त्याच्यानंतर त्याचे काही आणखीन त्याच्यात माहिती असेल नोटिफिकेशनमध्ये क्वालिफिकेशन बाबतीत ते पण आपण काय करणार आहेत, पाहणार आहेत. त्याच्यानंतर फॉर्म भरण्यासाठी ॲप्लिकेशन फी किती आहे, हे पाहणार आहेत. नंतर एक्झाम पॅटर्न फॉर्म भरल्याच्या नंतर तुमची एक्झाम कशी होणार आहे? एक्झामला कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला असणार आहेत, ते मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. आता मी तुम्हाला इथं थोडक्यात सांगणार आहे. एक्झाम पॅटर्न जो आहे तो फक्त पॅटर्न सांगणार आहे. सिलेबसवरती आपण एक नवीन डिटेलमध्ये लेक्चर तयार करणार आहोत. त्याच्यानंतर फिजिकल क्वालिफिकेशन काय आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती पाहायची आहे. आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आता मी तुम्हाला नोटिफिकेशनवरती घेऊन जातो. आता मी नोटिफिकेशनमधले मेन जे पॉइंट आहेत, आता मी तुम्हाला जे पॉइंट सांगितले, तेवढेच पॉइंट मी काय केलेले आहेत, आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला जर डिटेल नोटिफिकेशन पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या YouTubeच्या जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही पी-डी-एफ काय करू शकता, डाउनलोड करू शकता. तिथं मी लिंक दिलेली आहे पी-डी-एफची. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पी-डी-एफ डाउनलोड करून पाहू शकता. चला तर आपण आता नोटिफिकेशनबद्दल माहिती पाहू. तर इथं जे स्टाफ सिलेक्शन कमिशनने जे नोटिफिकेशन जारी केलेली आहे, भारत सरकार कर्मचारी चयन आयोग यांच्या अंतर्गत. आता इथं त्यांनी काय लिहिलंय, पब्लिश द वेबसाईट ऑफ कम्युनिकेशन. तुम्हाला जर काही कम्युनिकेशनसाठी पाहिजे असेल तर इथे त्यांनी काय केलेली वेबसाईट दिली. भरतीविषयी जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, तर ह्या वेबसाईटवर https://ssc.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करू शकता, फॉर्म अप्लाय करू शकता किंवा तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल भरतीविषयी, तर ती तुम्ही इथून घेऊ शकता किंवा नोटिफिकेशन जर डाउनलोड करायची असली तरी तुम्ही इथून या वेबसाईटवरून करू शकता. त्याच्यानंतर खाली त्यांनी नोटीस दिलेली आहे. कॉन्स्टेबल जी-डी, सेंट्रल आर्मर पोलीस फोर्स म्हणजे सी-ए-पी-एफ, त्याच्यानंतर एस-एस-एफ, रायफलमॅन जी-डी, त्याच्यानंतर आसाम रायफल या डिपार्टमेंट थ्रू काय केलेली आहे, भरती निघालेली आहे. आता त्याच्या इम्पोर्टंट डेट्स पाहू आपण. फॉर्म भरण्यासाठी फॉर्मची स्टार्टिंग डेट, एंडिंग डेट, त्याच्यानंतर फीची डेट, अशा पद्धतीने इथे त्यांनी डेट्स नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या आहेत. त्या डेट्स आपण काय करणार आता पाहणार आहेत. आता डेट्स फॉर सबमिशन ॲप्लिकेशन फॉर्म. फॉर्मची स्टार्टिंग डेट जे 5/9/2024 ते 14/10/2024 आहे. म्हणजे 5 सप्टेंबर 2024 पासून तर 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर लास्ट डेट अँड टाईम रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. तुम्ही 14/10/2024 रात्री 12 वाजेपर्यंत काय करू शकता, आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काय करू शकता, डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर लास्ट डेट टाईम मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट. ऑनलाईन फी पेमेंटची जी तारीख आहे ती 15/10/2024 म्हणजे फॉर्मची एंडिंग डेट आहे 14 ऑक्टोबर 2024 आणि तुम्हाला फी भरण्यासाठी जर कोणाचे पेमेंट जर अडकलं असेल वगैरे, तर फी भरण्यासाठी तुम्हाला 1 दिवस वाढवून दिलेलं आहे त्यांनी. 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत काय करू शकता, ॲप्लिकेशन फी भरू शकता. त्याच्यानंतर डेट्स ऑफ विदाऊट
ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन. विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन. आता तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर जर तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक झाली असेल, सिली मिस्टेक असेल, चुकून तुमच्याकडून झाली, ती नंतर तुम्ही फॉर्मची प्रिंट काढल्याच्यानंतर, फॉर्म सबमिट केल्याच्यानंतर ती जर तुमच्या निदर्शनात आली असेल, ती जर तुम्हाला करेक्ट करायची असेल, तर त्याच्यासाठी त्यांनी 5/11/2024 ते 7/11/2024 रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजेच 5 नोव्हेंबर 2024 पासून तर 7 नोव्हेंबर 2024 पर्यंत काय केलेली आहे, विंडो ओपन ठेवणार आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म हे 14 ऑक्टोबर 2024 ला एंड होणार आहेत. त्याच्यानंतर 5 नोव्हेंबर 2024 ला परत लिंक काय होणार आहे, चालू होणार आहे. 5 नोव्हेंबर 2024 ला लिंक चालू झाल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, जे फॉर्ममध्ये जे करेक्शन आहे ते 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2024 या दरम्यान काय करू शकता, करेक्शन करू शकता. त्याच्यानंतर त्यांनी टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेलं आहे कॉम्प्युटर बेस एक्झामचं, सीबीटीचं शेड्यूल दिलेलं आहे. हे टेंटेटिव्ह आहे, याच्यात बदल पण होऊ शकतो. जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये तुमची पेपर होऊ शकतो. त्याच्यानंतर इथं स्पेस स्केल दिलेलं आहे. तर हे जे पोस्ट आहेत, ह्या पोस्टसाठी स्पेस स्केल्स काय आहे, 18,000 ते 56,900 स्पेस केले. त्याच्यानंतर इथं व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. द डिटेल व्हॅकन्सीज ऑफ आर ॲज फॉलो. आता तिथं BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, आसाम रायफल, SSF, NCB ह्या वेगवेगळ्या पोस्टवर काय केलेल्या आहेत, व्हॅकन्सी निघालेल्या आहेत. आता इथं त्यांनी मेल आणि फिमेल असे सेपरेट 2 कॉलम करून काय केलेले आहेत, व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. SC साठी किती येतं, ST साठी किती, SC साठी किती, ST साठी किती, OBC साठी किती, EWS साठी किती, अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी किती, असे त्यांनी डिवाइड करून काय केलं येतं, व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत मेलच्या आणि फिमेलच्या दोन्ही पण. आता तुम्ही तुमची कॅटेगरी पाहून, पोस्ट पाहून काय करायचे ते सगळं एकदम बारकाईनं पाहून नंतरच काय करायचंय, फॉर्म अप्लाय करायचंय. आता इथं टोटल व्हॅकन्सीज किती येतं, तर टोटल व्हॅकन्सी येतं तुमच्या 39,481. त्यात मग BSF साठी टोटल व्हॅकन्सी येतं 15,654. त्याच्यानंतर CISF साठी 7,145. त्याच्यानंतर CRPF साठी 11,541. त्याच्यानंतर SSB साठी जे व्हॅकन्सी आहेत ते 8,819. त्याच्यानंतर ITBP साठी 3,017 व्हॅकन्सी येतात. त्याच्यानंतर AR म्हणजेच आसाम रायफलसाठी 1,248 व्हॅकन्सी येतात. त्याच्यानंतर SSF साठी 35 व्हॅकन्सी आहेत आणि NCB साठी 22 व्हॅकन्सीज, अशा टोटल मिळून 39,481 व्हॅकन्सीज स्टाफ सिलेक्शन मार्फत BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF आणि NCB या पोस्टसाठी निघालेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढं त्यांनी दिलेलं आहे नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटीमध्ये काय आहे, द कॅन्डिडेट मस्ट बी सिटिझन ऑफ इंडिया. काय सांगितलेलं आहे त्यांनी, कॅन्डिडेट हा भारताचाच रहिवासी असायला हवा. त्याच्यानंतर एज लिमिट दिलेलं आहे. काय आहे एज लिमिट, फॉर्म भरण्यासाठी एज लिमिट काय आहे, तर 18 ते 23 वर्ष. 18 ते 23 वर्ष तुमचं एज लिमिट फॉर्म भरण्यासाठी गरजेचं आहे. कुठपासून तर कुठपर्यंत तुम्ही तुमचा जन्म हा 2/1/2002 ते 1/1/2007 च्या मध्ये झालेला असला पाहिजे. 2/1/2002 च्या नंतर आणि 1/1/2007 च्या आधी तुमचा जन्म झालेला असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहात. त्याच्यानंतर एज लिमिटमध्ये SC, ST, OBC, एक्स सर्व्हिसमॅनसाठी त्यांनी काय केलेलं आहे, एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आता मी तुम्हाला फक्त इथं SC, ST, OBC आणि एक्स सर्व्हिसमॅन यांचं दाखवत आहे. त्याच्यानंतर आणखी पण त्यांनी बरेच डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही ती नोटिफिकेशन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून ती नोटिफिकेशन काय करू शकता, डाउनलोड करून तिथं पाहू शकता. आता इथं SC साठी काय आहे, 5 इयर एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. 5 वर्ष तुम्ही SC आणि ST विद्यार्थ्यांसाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे. OBC विद्यार्थ्यांसाठी 3 वर्ष रिलॅक्सेशन आहे. म्हणजे तिथं
जी 23 अट दिलेली वयाची 23 पुढं 23च्या नंतर 5 वर्ष 24, 25, 26, 27 आणि 28 म्हणजे एस-सी आणि एस-टी कॅटेगरीचे विद्यार्थी 28 वर्ष वयेपर्यंत काय करू शकतात फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर ओबीसीचे विद्यार्थी येतं ते 23, 24, 25, 26 वर्षापर्यंत काय करू शकता 26व्या इयरपर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनसाठी पण एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे? आपल्याला काय पाहायचं आता एज्युकेशन क्वालिफिकेशन एक फॉर्म भरण्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण आता पाहू. द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास द मॅट्रिक्युलेशन 10th क्लास एक्झामिनेशन और रिकॉग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटी ॲज बिफोर कट ऑफ डेट 1/1/2025. सरळ सरळ सोप्या भाषेत तुम्ही 10वी उत्तीर्ण असायला हवे 1/1/2025च्या आधी 1/1/2025 या डेटच्या आधी तुम्ही 10वी उत्तीर्ण झालेले असायला हवे. तेव्हाच तुम्ही हे फॉर्म भरायला काय येतं इलिजिबल येतं. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स हू हॅव acquired essential educational qualifications as the substitute date म्हणजे तेच खाली त्यांनी परत सांगितलेलं आहे 1/1/2025च्या आधी तुमचं 10वी कंप्लीट झालेलं पाहिजे म्हणजे 1 जानेवारी 2025च्या आधी. त्याच्यानंतर आता एक महत्त्वाचा पॉइंट इन्सेंटिव्ह टू एनसीसी सर्टिफिकेट होल्डर्स. आता ज्या विद्यार्थ्यांकडे एनसीसीचं सर्टिफिकेट आहे त्यांना इथं मोठा फायदा होणार आहे. तर एनसीसी सर्टिफिकेटचे 3 टाईप आहेत. एनसीसी सी सर्टिफिकेट, एनसीसी बी सर्टिफिकेट आणि एनसीसी ए सर्टिफिकेट. आता याच्यात त्यांनी काय केलेलं आहे बोनस मार्क ठेवलेले आहेत. काय केलेलं आहे बोनस मार्क ठेवले आहेत. एनसीसी होल्डर जे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे एनसीसी सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी एनसीसी सी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे त्यांच्यासाठी 5% मॅक्झिमम मार्क्स एक्झामिनेशन मध्ये त्यांना भेटणार आहेत. सी वाल्यांना किती 5%. त्याच्यानंतर एनसीसी बी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे त्यांना 3% मॅक्झिमम मार्क मिळणार आहेत. त्याच्यानंतर एनसी मॅक्झिमम म्हणजे बोनस मार्क त्यांना 5%, 3% आणि एनसीसी ए सर्टिफिकेट ज्यांच्याकडे त्यांना 2% बोनस मार्क भेटणार आहेत. ही एनसीसी होल्डर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर फॉर्म भरण्यासाठी जी ॲप्लिकेशन फी फॉर्म भरण्यासाठी जी ॲप्लिकेशन फी आहे ती ₹100. किती आहे? ₹100. ही कोणासाठी आहे फक्त ओपन आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यानंतर वुमन कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट म्हणजे एससी, शेड्यूल ट्रिब्स, एसटी, एक्स सर्व्हिसमेन. त्याच्यानंतर हां, वुमन कॅन्डिडेट म्हणजे लेडीज. त्याच्यानंतर जे एसटी आणि एससीचे विद्यार्थी येतं. त्याच्यानंतर जे एक्स सर्व्हिसमेन येतं यांना फी नाहीये आणि त्याच्या व्यतिरिक्त जे असतील त्यांना ₹100 फी इथं आकारली जाणार आहे. म्हणजे महिला जे येतात महिलांना टोटली फ्री महिला कोणत्या पण कॅटेगरीच्या जरी असल्या तरी त्यांना फीमध्ये सवलत दिलेली त्यांना फी भरायची गरज नाही. ऑनलाईन फी त्यांना येणार नाही आणि जे एस-सी आणि एस-टी कॅटेगरीचे मुलं-मुली असतील त्यांना पण फ्रीमध्ये आहे. त्यांना पण फी भरायची काही गरज नाहीये. त्याच्यानंतर एस-सी, एस-टी आणि एक्स सर्व्हिसमॅन यांना पण फीमधून सवलत दिलेली आहे. त्याच्यानंतर एक्झामिनेशनचं पॅटर्न कसा राहणार आहे? आता तुम्ही फॉर्म भरणार, त्याच्यानंतर अभ्यास करणार, पेपर देणार. आता त्याच्या आधी तुम्हाला एक्झाम पॅटर्न कसा आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला एक्झामसाठी कोणते-कोणते विषय, किती-किती मार्काला, किती-किती प्रश्न, त्याला टाईम किती आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी माहिती असणं गरजेचं आहे. आता इथं कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जी सीबीटी पेपर होतो पहिला, त्या सीबीटी पेपरमध्ये द कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल कन्सिस्ट वन ऑब्जेक्टिव्ह टाइप पेपर कंडक्टिंग. एक काय होतो ऑब्जेक्टिव्ह टाइप पेपर घेतला जातो त्याच्यात 80 क्वेश्चन तुम्हाला असतील. किती क्वेश्चन राहणार आहेत? 80. कॅरिंग 2 मार्क्स ईच विथ फॉलोइंग कंपोझिशन म्हणजे एक क्वेश्चन हे 2 मार्काला असणार आहे. एक क्वेश्चन 2 मार्काला 80 मार्कचं 80 क्वेश्चन, एक क्वेश्चन 2 मार्कला.
आता इथं पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आणि पार्ट डी असे 4 पार्टमध्ये काय आहे तुमचा पेपर आहे. पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आणि पार्ट डी. तर पार्ट ए मध्ये काय आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. त्याला किती क्वेश्चन येतं? 20 क्वेश्चन. त्याच्यानंतर त्याचे मार्क्स किती येतं? 40. 20 क्वेश्चन 40 मार्कला. त्याच्यानंतर पार्ट बी मध्ये जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस. त्याचे 20 क्वेश्चन 20 मार्क. सॉरी 20 क्वेश्चन 40 मार्क. त्याच्यानंतर एलिमेंटरी मॅथेमॅटिक्स याचे पण 20 क्वेश्चन 40 मार्क. त्याच्यानंतर इंग्लिश किंवा हिंदी याचे पण 20 क्वेश्चन किंवा 20 क्वेश्चन आणि त्याचे 40 मार्क. असा टोटल एक्झामसाठी टाइम असणारे 60 मिनिटं. आता हे थोडक्यात मी तुम्हाला इथं सांगतोय. आपण ज्यावेळेस सिलेबसचा नवीन व्हिडिओ अपलोड करू, नवीन व्हिडिओ ज्यावेळेस मी सिलेबसचा तयार करेल 1-2 दिवसात, त्यावेळेस मी तुम्हाला त्याच्यात डिटेल सिलेबस सांगणार आहे. तुमचा एक्झाम पॅटर्न पण परत सांगेन. त्याच्यानंतर ते प्रत्येक विषयामध्ये खोलवर जाऊन मी तुम्हाला तो सिलेबस सांगणार आहे. त्याच्यानंतर इथं काय आणखीन दिलेली माहिती त्यांनी ऑल क्वेश्चन्स विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाइप म्हणजे एमसीक्यू क्वेश्चन असणार इथं. कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल कंडक्टेड इंग्लिश किंवा हिंदी. इंग्लिश आणि हिंदीमध्ये पण जी परीक्षा आहे ती कंडक्ट केली जाणार आहे. त्याच्यानंतर 13 रिजनल लँग्वेज इंग्लिश, हिंदी सहित आणखीन 13 रिजनल लँग्वेजमध्ये पण पेपर होणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आसामी, बंगाली, गुजराती, त्याच्यानंतर कॅनडा, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, त्याच्यानंतर ओडिसा, पंजाबी, तमिळी, तमिळनाडू आणि उर्दू एवढ्या भाषेमध्ये काय पेपर होणार आहे. आता जर महाराष्ट्रीयन जे विद्यार्थी आहेत त्यांना घाबरायचं कारण नाही. कारण की मराठी भाषेमध्ये पण तुमचा पेपर होणार आहे. आता त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरणं गरजेचं आहे. तिथं तुम्हाला सीबीटीची जी फॉर्म भरताना तुम्हाला सीबीटी कोणत्या लँग्वेजमध्ये द्यायची आहे ते तिथं विचारलं जातं. मग तुम्हाला तिथं सिलेक्ट करावं लागते लँग्वेज. मराठी, इंग्लिश, हिंदी तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये सीबीटी एक्झाम द्यायची त्यावेळेस तुम्ही काय करायचं मराठी सिलेक्ट करायचं. ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये एक्झाम द्यायची ते. त्याच्यानंतर देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग 0.25 निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. प्रत्येक जर आपला एक क्वेश्चन चुकला तर त्याचे 0.25 मार्क तुमचे काय होणार आहेत कट होणार आहेत. त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. तर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट मध्ये तुम्हाला रेस राहणार काय रनिंग मध्ये मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेट यांची जी रेस असते त्यांचे जे लिमिटेशन्स असते तर ते वेगवेगळे असतात. आता मेलसाठी 5 किलोमीटर 24 मिनिटात पळायचं आहे आणि फिमेलसाठी 1600 मीटर 8.5 मिनिटात पळायचं आहे. किती? मेलसाठी 5 किलोमीटर 24 मिनिटं आहेत. त्याच्यानंतर फिमेलसाठी 1600 मीटर 8.5 मिनिटं येतं. आता इथं पुढे रिमार्क दिलेलं आहे. फॉर कॅन्डिडेट्स अदर दॅन दोज बिलॉंगिंग टू लडाख रिजनच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी येतं त्यांना 5 किलोमीटर 24 मिनिटात मेलसाठी, फिमेलला 1600 मीटर 1.5 मिनिटामध्ये सॉरी 1600 मीटर 8.5 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर इथं फॉर कॅन्डिडेट्स ऑफ लडाख रिजन. आता लडाख रिजन मधले जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी लिमिटेशन कमी करण्यात आलेले आहेत. आता जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांना 1600 मीटर रेस 7 मिनिटामध्ये आणि फिमेलला आहे 805 मिनिटामध्ये. अशा पद्धतीने काय फिजिकल टेस्टसाठी तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल. त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. आता याच्यात हाईट जी आहे मेलची हाईट 170 पाहिजे, फिमेलची 157 पाहिजे. आता याचे आणखीन बरीचशी डिटेल माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिलेली. ती नोटिफिकेशन तुम्ही जरूर एकदा पाहून घ्या. नोटिफिकेशनसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नोटिफिकेशनची लिंक टाकलेली आहे. ते 2 नोटिफिकेशन तुम्ही काय करू शकता पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं जे फॉर्मची आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मची ऑनलाईन लिंक आहे ती ऑनलाईन लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली. त्याच्यानंतर आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनलची पण आपली लिंक महेश डिजिटल म्हणून व्हॉट्सअप चॅनल आहे. व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा.
त्यामध्ये मी जे नवीन-नवीन व्हिडिओ तयार करणार आहे, ते नवीन-नवीन व्हिडिओ तयार करून मी त्याच्या लिंक त्या WhatsApp चॅनलवर टाकत असतो. त्याच्यानंतर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील आपले, तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आज मी तुम्हाला SSCGची नोटिफिकेशन आलेली आहे. 39,841 सॉरी 39,481 पदाची जी नोटिफिकेशन आहे, त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे. नवीन व्हिडिओ मी तुमचा एक तर सिलेबसवर किंवा आता जो आगामी व्हिडिओ आहे तो तुमचा सिलेबसवर होईल किंवा ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा त्यावर होईल. त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपलं जे बेल आयकॉनचं बटन आहे, ते बेल आयकॉनचं बटन ऑन करून ठेवा. जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.